नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 2024 ची पोलीस भरती प्रक्रिया पार पडली आणि त्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एक विशेष बाब असे आढळून आले की माजी सैनिकांचा अर्ज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होते, पण फक्त 2 जिल्हे आहेत, ते म्हणजे पालघर आणि मीरा भाईंदर. या 2 जिल्ह्यामध्ये माजी सैनिकांनी विशेषतः फॉर्मच भरला नाही. अपवाद 1-2 कॅटेगरीचं फॉर्म आलं नाही, तर माजी सैनिकांचा अर्ज आला नाही. त्यामुळे आहे अशा दोन्ही जिल्ह्यातल्या पालघर मीरा भाईंदरच्या ज्या माजी सैनिकाच्या जागा होत्या त्या आहे अशा शिल्लक राहिल्या आणि त्या सर्वसाधारण गटाला देण्यात आल्या. कारण पालघरमध्ये 8 जागा होत्या, फक्त ओपन प्रवर्गाच्या 2 जागा होत्या तिथंच माजी सैनिक आले होते. बाकी SC प्रवर्गाला 1 जागा होती, तशीच खाली राहिली. ST 2 जागा होत्या, OBC 1 जागा होती, ACBC 1 जागा होती, EWS 1 जागा होत्या. एकही उमेदवार आला नाहीत. सेम तसंच मीरा भाईंदरला आढळून आलं. ST प्रवर्गाला 3 जागा होत्या, व्हिजा अला 1 जागा होती, NTB ला 1 जागा होती, NTC ला 2 जागा होत्या, OBC ला 4 जागा होत्या, EWS ला 1 जागा होत्या. अशा 14ची 14 जागेवरती एकही माजी सैनिक उमेदवार उपलब्ध झाला नाही. फक्त ओपन, ACBC आणि SC याच प्रवर्गाचे माजी सैनिक त्या ठिकाणी आलते. त्यामुळे या सर्वचे सर्व खाली राहिलेल्या जागा सर्वसाधारण गटाला मिळाल्या. ही एक खूप विशेष बाब आहे. म्हणजे माजी सैनिकांनी त्या ठिकाणी फॉर्म जर भरला असता पालघर आणि मीरा भाईंदरला तरी त्यांचं सिलेक्शन झालं असतं. धन्यवाद.